19 खत संपूर्ण माहिती. कधी वापरावे, किती वापरावे आणि कसे वापरावे. तर 19 याचा उपयोग कोणत्या पिकासाठी होतो, ते खत कधी वापरावे आणि कधी वापरू नये, हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्याने पाहायलाच हवा, कारण आज आपण बोलणार आहोत सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या पण चुकीच्या पद्धतीने वापरल्या जाणाऱ्या खताबद्दल. होय मित्रांनो, आजचा विषय आहे 19 खत. हे खत योग्य वेळी वापरलं तर झाडाची वाढ जबरदस्त होते आणि चुकीच्या वेळी वापरलं तर फक्त खर्च वाढतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर 19 हे पाण्यात पूर्णपणे विरघळणारं मिश्र खत आहे. यामध्ये नायट्रोजन 19%, फॉस्फरस 19%, पोटॅश 19%, म्हणजेच हे खत झाडाच्या एकूण वाढीसाठी बनलेलं आहे. पाने, खोड, मुळे सगळ्यांची संतुलित वाढ करणारे खत म्हणजे 19 NPK तीनही घटकांचे काम. तर नायट्रोजन 19% पानांची वाढ, झाड हिरवेगार ठेवते, प्रकाश संश्लेषण वाढवते. तर नायट्रोजन कमी असेल तर पाने पिवळी पडतात, झाड कुजते. तर फॉस्फरसचे काम काय? मुळांची वाढ, झाडाला सुरुवातीची ताकद, फुल येण्यास मदत. फॉस्फरस कमी असेल तर मुळे कमजोर होतात, वाढ मंद होते. तर पोटॅशचे काम काय? खोड मजबूत, रोगप्रतिकारशक्ती वाढवते, पुढील फुलधारणेस मदत करते. तर पोटॅश कमी असेल तर झाड कमजोर आणि रोग जास्त येतात. तर 19 हे कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे? तर टोमॅटो, मिरची, वांगी, भेंडी, काकडी, दोडका, कांदा, बटाटा, डाळिंब, द्राक्षे आणि इतर फुलपिके या पिकांसाठी 19 वापरले जाते. तर 19 कधी वापरावे? तर मित्रांनो, हीच सर्वात मोठी चूक शेतकरी करतात. तर लागवडीनंतर 10-15 दिवसांनी झाडाची वेगळी वाढ चालू असताना, फुल येण्याच्या आधी काही शेतकरी काय करतात, फुल आल्यानंतर 19 याची फवारणी करतात. तर फुल येण्याच्या आधी म्हणजे झाडाची वाढ चालू असताना याचा वापर करावा. फुल पूर्ण आले असताना याचा वापर करू नये. फळ सेट चालू असताना याचा वापर करू नये. त्यावेळेला 0.34 किंवा 13-0.45 याचा वापर करावा. 19 याचा नाही. तर याची फवारणी कशी करावी? 15 लिटर पाण्यामध्ये 1 ते 1.5 ग्रॅम, एका लिटरला 1 ते 1.5 ग्रॅम या पद्धतीने 15 लिटर पंपामध्ये 15 ते 20 ग्रॅम हे 19 सोडून त्याची फवारणी करावी. 10-12 दिवसाच्या अंतराने सकाळी किंवा संध्याकाळी याची फवारणी करावी. पानाच्या दोन्ही बाजूंना फवारणी करावी. तर ठिबकद्वारे, ड्रिपद्वारे आपणास द्यायचा असेल तर एका आठवड्याने 2 ते 3 किलो आपण पाण्यामध्ये पूर्ण विरघळू द्यावा. आणि ड्रिपसाठी हे खत आणि ड्रिपद्वारे सोडावे. तर ड्रिपसाठी हे खत खूपच सुरक्षित आहे, परिणामकारक आहे. तर गरजेपेक्षा जास्त डोस द्यायचा नाही. दर आठवड्याला सतत वापर करायचा नाही. फुलोऱ्यात वापर करायचा नाही. झाडाची अवस्था पाहून याचा वापर करायचा आहे. खत म्हणजे औषध आहे. सगळ्या पिकांना एकाच डोसने नका देऊ. योग्य वापर केल्यास याचे भरपूर फायदे आहेत. झाडांची वाढ जलद होते, झाडांची मुळे मजबूत होतात, पुढील फुलधारणेसाठी तयारी. उत्पादन वाढीचा मजबूत पाया म्हणजे 19. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला झाडांची वाढ नीट होत नसेल, पाने पिवळी पडत असतील तर 19 योग्य वेळी वापरा. पण लक्षात ठेवा, फुल आणि फळाच्या वेळेला खत बदलणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.